आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मार्ग स्वावलंबनाचा, मंत्र स्वाभिमानाचा म्हणजेच स्मार्ट न्यूज तर्फे आयोजित स्मार्ट सखी महोत्सव। महिला दिनाच्या निमित्ताने स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे स्मार्ट सखी महोत्सव। हा महोत्सव म्हणजे केवळ सांस्कृतिक सोहळा नाही तर विचार मंथनाचा सोहळा आहे। महिला वर्गासाठी स्वावलंबनाचे मार्ग दाखविणारे तज्ञ येथे उपस्थित राहणार आहेत। तसेच यामधून स्वाभिमानाचा मंत्रही दिला जाणार आहे। तरी कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला वर्गाने दिनांक 8 मार्च पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी अंकिता पवार 90083000585 किंवा अनुजा पाटील 8105158162 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। परदेशी वैद्यकीय पदवीधरांना भारतात इंटर्नशिप करण्यास अनुमती। व्हिडिओचा पदवीदान समारंभ 10 मार्च रोजी होणार। सार्वजनिक वाचनालयाची नियोजित सभा बेकायदेशीर। कॉम्रेड अनिल अजगावकर यांचे व्याख्यान संपन्न। गोमाता रक्षणासाठीच्या योजनेचे अनिल बेनके यांनी केले स्वागत। सावगाव येथे शाळेसाठी ग्रीन बोर्ड वितरण। ऑपरेशन मदत तर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम, मन भाए आराधना। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान युद्ध सुरू आहे। युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहे। आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले। त्यापैकी काही मायदेशी परतले असून काहींना लवकरच आणलं जाणार आहे। या सर्व विद्यार्थ्यांपैकी 90% विद्यार्थी हे युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते। या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महत्त्वाची घोषणा केली आहे। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने शुक्रवारी एक परिपत्रक जारी करून परदेशी वैद्यकीय पदवीधरांना कोरोना विषाणू तसेच युक्रेनमधील युद्ध यासारख्या त्यांच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे अपूर्ण इंटर्नशिप देशात पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे। आयोगाने सांगितले की जर उमेदवारांनी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर इंटर्नशिप पूर्ण करण्याचा अर्जावर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे प्रक्रिया केली जाऊ शकते असे जाहीर केले आहे। युक्रेनचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आता रशियाच्या ताब्यात। रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला। हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे। युक्रेनशी झालेल्या तीव्र सैनिकी संघर्षानंतर या प्रकल्पातील एका इमारतीस मोठी आग लावण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला। आगीमुळे मोठ्या आण्विक दुर्घटनेच्या धोक्याने जगभर भीतीची लाट पसरली होती। परंतु ही इमारत या प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्र असून तेथील आग आटोक्यात आणण्यात आली। आगीनंतर या प्रकल्पातून किरणोत्सर्ग पसरलेला नाही असा निर्वाळा संयुक्त महाराष्ट्राच्या आण्विक प्रकल्पाविषयक निरीक्षकांनी दिला। दरम्यान युक्रेनच्या दक्षिण भागात युद्ध चिघळले असून या भागातील खेर्सन हे रशियाने ताब्यात घेतलेले पहिले शहर आहे। मरियोपोल, चिन्हिर्व आणि खार्किव्ह येथे तीव्र संघर्ष सुरू आहे। अझोव समुद्रालगतच्या मारियोपोल या मोक्याच्या बंदराच्या शहरामध्ये जोरदार चकमकी सुरू आहेत। खेर्सनवर ताबा मिळवल्याचा दावा रशियन सैन्याने केला आहे। युद्धग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित बाहेर पडता यावे यासाठी कॉरिडॉर तयार करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविल्याचे रशियाशी वाटाघाटी करण्यास पाठवलेल्या युक्रेनच्या शिष्टमंडळातील एका सदस्याने सांगितले। नागरिकांसाठी तयार केलेल्या कॉरिडॉरच्या भागात युद्धविराम असेल
असेल अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सल्लागारांनी दिली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूर्ती परिसर सुशोभीकरणासाठी निवेदन. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव तसेच समस्त बेळगावकर आणि शिवभक्त नागरिकांच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे धर्मवीर संभाजी महाराजांची मूर्ती तसेच परिसर सुशोभीकरणाचे काम याबद्दल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. गेल्या 3.5 वर्षांपासून चौकातील सुशोभीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. याबद्दल सर्व शिवभक्तांच्या भावना फार तीव्र आहेत. कोरोनाचे कारण देऊन गेली 2.5 वर्षे वेळ काढण्यात आला. याआधी महानगरपालिकेने समोरचे सुशोभीकरण केले होते ते पाडवून नवीन सुशोभीकरण होणार असे आश्वासन देण्यात आले होते. सध्या अनेक ठिकाणच्या शिवमूर्तीचे लोकार्पण कार्यक्रम होत आहेत. धर्मवीर संभाजी महाराज चौकाचे काम केव्हा पूर्ण होणार असा सवाल उपस्थित करण्यात आला. बलिदान मास निमित्त दररोज सकाळी धर्मवीर संभाजी महाराजांची पूजा करण्यात येते, पण सुशोभीकरणाचे रखडलेले काम पाहता शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे जिल्हा प्रमुख किरण गावडे, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, अंकुश केसरकर, शंकर भातकांडे, प्रमोद चौगुले, नितीन कुलकर्णी हे उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह साकारले. उदगीर येथे येत्या 22 ते 24 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह पुणे येथील किरण कुलकर्णी, जयंत पवार यांनी तयार केले आहे. उदगीर परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक जीवनाचे प्रतिबिंब या बोधचिन्हात साकार झाले आहे. उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाची पार्श्वभूमी या संमेलनाला आहे. साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हात एक लखोटा दाखविण्यात आला असून त्याला उदगीर शहराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची जोड देण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रध्वजाच्या रंगातील टाक आहे. हे संमेलन ग्रामीण भागात होत असल्याने येणाऱ्या साहित्यप्रेमींना आम्ही पंचतारांकित सुविधा देऊ शकणार नाही, पण सर्वांची आत्मीयतेने आणि घरच्या सारखी काळजी घेतली जाईल असे संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी सांगितले. व्हीटीयूचा पदवीदान समारंभ 10 मार्च रोजी होणार. येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा वार्षिक पदवीदान समारंभ दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता विद्यापीठ केंद्रात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू थावरचंद गेहलोत हे उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर CN अश्वत्थ नारायण यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर S करिसिद्धप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की या पदवीदान कार्यक्रमात 3 जणांना डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पद्मभूषण सेनापती ग्रीस गोपालकृष्णन, पद्मभूषण कृष्णा एल्ला आणि पद्मश्री रोहिणी गोडबोले यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी होणार आहे. या पत्रकार परिषदेच्या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर AS देशपांडे आणि इतर सदस्य उपस्थित होते. यंदाच्या सोहळ्याचे विशेष म्हणजे रायचूर येथील SLN कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी भुश्रा मतीन हिने एकूण 16 सुवर्ण पदके मिळविली आहेत. हा विद्यापीठात इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावातील KLE संस्थेच्या डॉक्टर MS शेषगिरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने 7 सुवर्ण पदके मिळविली असल्याची माहितीही त्यांनी दिली. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ನಾವು ಪದವಿಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆರ್ಟ್ಸ್ ಆಗಲಿ, ಸೈನ್ಸ್ ಆಗಲಿ, ಕಾಮರ್ಸ್ ಆಗಲಿ, ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಆಗಲಿ, ಮೆಡಿಕಲ್ ಆಗಲಿ, ಯಾವುದೇ ಆಗಲಿ ಎಲ್ಲವೂ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಇಂಟಿಗ್ರೇಟೆಡ್ ಪದವಿಗಳಿಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಜ್ಞಾನ, ಅದರಲ್ಲಿ ಪರಿಣಿತಿ ಹೊಂದಿದಂಥ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಬೇಕು ಅಂತ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಆಗ್ಬೋದು, ಮೆಡಿಕಲ್ ಆಗ್ಬೋದು, ಆರ್ಟ್ಸ್ ಆಗ್ಬೋದು, ಕಾಮರ್ಸ್ ಆಗ್ಬೋದು, ಲಾ ಆಗ್ಬೋದು, ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ನಮಗೆ ಜ್ಞಾನ ಪಡಿಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಜ್ಞಾನ ಇರಲೇಬೇಕು.
सार्वजनिक वाचनालयाची नियोजित सभा बेकायदेशीर. सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत माजी संचालकांनी पुन्हा एकदा आवाज उठविला आहे. रविवार दिनांक 6 मार्च रोजी बोलाविण्यात आलेल्या या सभेच्या संदर्भात या सदस्यांनी माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की या वार्षिक सभेची सूचना 15 दिवस आधी सर्व सभासदांना देणे बंधनकारक आहे, मात्र त्याचे पालन करण्यात आलेले नाही. सध्याची कार्यकारिणी ही नियम डावलून चुकीच्या पद्धतीने अस्तित्वात आलेली आहे. या संदर्भात एक दावा न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना पुन्हा एकदा अशा पद्धतीने नोटीस देऊन काही ठराव करण्याचा डाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर असल्याचा मुद्दा या सदस्यांनी मांडला. तसेच आजीव सभासदांना डावलून ही सभा घेण्यात आल्यास त्या सभेतील ठराव बेकायदेशीर राहतील असेही या सदस्यांनी सांगितले. यावेळी वाचनालयाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक आनंद मेणसे, ॲडव्होकेट नागेश सातेरी, कृष्णा शहापूरकर, मधुकर सामंत, अनिल आजगावकर आदी उपस्थित होते. प्रथा आणि कायदा असा आहे की ज्याच्यावरती तुम्ही काही कारवाई करू म्हणता त्या व्यक्तीला सभेपुढे बोलावून त्याचं म्हणणं मांडायची परवानगी दिली पाहिजे. हा नैसर्गिक न्याय. म्हणजे आम्ही असं म्हणतो की भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यानं राष्ट्रपित्याचा खून केला त्या नथुराम गोडसेला देखील न्यायालयात त्याची बाजू मांडण्याची परवानगी देण्यात आली. त्यानं सांगितलं आमच्याकडे वकील नाही, तर वकिलाची फी देखील सरकारनं दिली आणि सांगितलं की तुम्ही या देशाचे नागरिक आहात, जरी तुम्ही गुन्हा केला असला तरी तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा अधिकार या देशाच्या राजघटनेनं दिलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला आमच्यावर तुम्ही जी कारवाई करणार आहात त्याची माहिती तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. मीटिंग केव्हा बोलावलेली आहे त्याची माहिती दिली पाहिजे आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला आमचं म्हणणं मांडायला पूर्ण वाव दिला पाहिजे. त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलेली नाही. कॉम्रेड अनिल आजगावकर यांचे व्याख्यान संपन्न. पुतीन यांच्या कालावधीत रशियाने प्रगती साधली आहे, त्यामुळे आज महासत्ता बनवण्याच्या स्पर्धेमध्ये युद्धाचे ढग दाटून आले आहेत, असे विचार आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि कॉम्रेड अनिल आजगावकर यांनी व्यक्त केले. युक्रेन आणि रशिया यांच्यामधील संघर्ष सध्या प्रगतशील लेखक संघाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी कॉम्रेड अनिल आजगावकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. रशिया आणि चीनमधील युद्धाचा आढावा घेऊन त्यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. सन 1997 मध्ये पुतीन यांनी रशियाचा कार्यभार स्वीकारला. तत्पूर्वी रशिया एक नगण्य राष्ट्र होते, मात्र आता हे राष्ट्र बनण्याच्या मार्गावर आहे. रशियामधील साम्यवाद आता संपला असला तरीही सामान्य जनता याबद्दल अभिज्ञ आहे, त्यामुळे या विषयाबद्दल नव्याने जाणून घेणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी मांडले. यावेळी नागेश सातेरी, प्राध्यापक आनंद मेणसे आणि इतर मान्यवरांनी प्रगतशील लेखक संघाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. गोमाता रक्षणासाठीच्या योजनेचे अनिल बेनके यांनी केले स्वागत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अर्थसंकल्पात गोमाता सहकार संघ स्थापनेची घोषणा केली आहे. गोरक्षणासाठी त्यांनी उचललेल्या या पावलाबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरले आहेत, असे विचार आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले. राज्य अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारचे अभिनंदन केले. राज्य अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया नोंदवताना आमदार अनिल बेनके म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा निश्चितच स्वागतार्ह आहे. यामधून समाजाच्या तळागाळातील सर्व घटकांचा विचार दिसून येत आहे, त्यामुळे याचा लाभ निश्चितच समाजातील सर्व घटकांना होईल, असे मत त्यांनी मांडले. बेळगाव जिल्ह्यासाठी विशेष लक्ष देऊन मुख्यमंत्र्यांनी अधिक निधीची तरतूद केली आहे. अथणी येथे कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी निधी राखीव ठेवला आहे. त्याचप्रमाणे बेळगाव, कित्तूर, धारवाड या रेल्वे मार्गासाठी निधी दिला आहे. त्याचप्रमाणे विणकर बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ केली आहे. ही बाब स्वागतार्ह असल्याचे बेनके यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विणकर बांधवांसह सर्व घटकांना योग्य न्याय दिला आहे, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकाचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई यांना मी प्रथमतः बेळगावतर्फे धन्यवाद देतो, कारण गोहत्या होऊ नये या दृष्टिकोनातून गोहत्या कायदा कडक करावा,
गोशाळा जास्ती वाढवाव्यात. गायी जवळजवळ 2000 गायी फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायच्या. त्याचबरोबर मंदिराचं स्वातंत्र्य हे टिकलं पाहिजे. केलेल्या तरतुदी इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असू देत, टॉईज कॉरिडॉर असू देत, किडवाई कॅन्सर हॉस्पिटलसाठी 150 कोटी, अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी 1500 रुपये वाढीव रक्कम, आशा कार्यकर्त्यासाठी 1000 रुपये वाढीव रक्कम, ग्लोबल एनर्जी डिझाईन टेक्नॉलॉजीसाठी 150 कोटी, त्याचबरोबर विशेष करून मराठा बोर्डसाठी 50 कोटी तरतूद केल्याबद्दल बजेटमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंचे मी धन्यवाद करतो. सावगाव येथे शाळेसाठी ग्रीन बोर्ड वितरण. सरकारी पूर्ण प्राथमिक शाळा सावगाव येथे भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने विधान परिषद सदस्य श्री बसवाण्णा तळवार यांच्या अनुदानातून 7 ग्रीन बोर्ड वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामीण मंडळ माध्यम प्रमुख सुरेश घोरपडे यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. तसेच ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 60 गावांना 400 ग्रीन बोर्ड देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. संकल्प पूर्तीच्या दिशेने सावगाव येथे बोर्ड देऊन आम्ही आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे, अशी माहिती मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिली. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर यल्लाप्पा पाटील, भाजपा युवा नेते महेश पाटील, मारुती काकतकर, ग्रामपंचायत सदस्य गणपत पाटील यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी एसडीएमसी अध्यक्ष बळीराम पाटील, उपाध्यक्ष अनिता पाटील, सदस्य गजानन घाटेगस्ती, पिराजी गुरव, भाऊराव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक NS कोल्हापुरे, निवृत्त शिक्षक नागेश काकतकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SM गौंडवाडकर तसेच आभार प्रदर्शन SN गाणगी यांनी केले. ऑपरेशन मदत तर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण. ग्रामीण शिक्षण अभियानाअंतर्गत जंगमहट्टी धनगर वाड्यावर ऑपरेशन मदत तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत वितरित करण्यात आली. ऑपरेशन मदतचे कार्यकर्ते दुर्गम भागातील खेडोपाडी आणि धनगर वाड्यावर जाऊन शैक्षणिक साहित्याची मदत देऊन तेथील मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामीण शिक्षण अभियानाअंतर्गत प्रयत्न करत आहेत. त्यानुसार चंदगड तालुक्यातील घनदाट जंगलात असणाऱ्या जंगमहट्टी धनगर वाड्यातील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यात शिक्षणाची ओढ लागावी म्हणून त्या सर्वांना वह्या, पेन, पेन्सिली, खोड रबर, शार्पनर असे साहित्य दिले. तसेच स्थानिक शाळेसाठी एक ग्रीन चॉकबोर्ड, एक डस्टर आणि एक जम्बो चॉक बॉक्स शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शेळके आणि शिक्षक कांबळे सरांकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी आनंद कांबळे सरांनी प्रास्ताविक केले. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे सरांनी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉक्टर केतकी पावसकर, डॉक्टर शंतनू पावसकर, दीपक ओवळकर, भालचंद्र पाटील, गजानन साबन्नवर, चेतन शहा आणि महेश जाधव यांनी मदत केली. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल,
कॉर्पोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या हैदराबादच्या तरुणाला अबकारी पोलिसांनी अटक केली आहे। केशव रेड्डी, वय 38, राहणार हैदराबाद असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। खानापूर तालुक्यातील रुमेवाडी येथे अबकारी पोलिसांकडून वाहन तपासणी करत असताना त्याच्या कारमध्ये 10 बॉक्स सापडले। यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या 63,000 किमतींचा 90 लिटर मद्याचा साठा आढळून आला। त्याच्याकडून मद्याच्या साठ्यासह कारही जप्त करण्यात आली आहे। अबकारी आयुक्त वाय मंजुनाथ, अबकारी उपायुक्त जय रामेगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली दावलसाब शिंदोगी, SG शिंदे आदींनी ही कारवाई केली। 1.5 कोटी रुपयांची फसवणूक करणारा सॉफ्टवेअर अभियंता अटकेत। ॲपल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर अभियंता असल्याची बतावणी करणाऱ्या एका बेळगावच्या व्यक्तीला अटक झाली आहे। राजस्थानच्या रहिवाशाची 1.76 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला बेंगलोर येथून अटक करण्यात आली। आरोपी अक्षय पाटील हा बेळगावचा रहिवासी आहे। त्याला बेंगलोर येथून अटक करून उदयपूरला आणण्यात आले। आयफोन आणि इतर ॲक्सेसरीज स्वस्तात देण्याचे सांगून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली। 22 फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या उदयपूरमधील अंबामाता परिसरात राहणाऱ्या गौतमने अक्षय पाटील याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। गेल्या वर्षी जुलैमध्ये तक्रारदार बेंगळुरूमध्ये आरोपीला भेटला होता। अक्षय पाटील यांनी स्वतःला ॲपल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असल्याचे सांगितले आणि गौतमला सांगितले की त्याला बाजारापेक्षा 30 ते 40% कमी किमतीत आयफोन आणि इतर सामान मिळू शकते। पाटील यांनी गौतमकडून 1.76 कोटी रुपये हप्त्याने घेतले, परंतु उत्पादने देण्यास उशीर केला असे पोलिसांनी सांगितले। जागतिक वन्यजीव दिन साजरा। वन विभाग आणि वन्यजीव परिसर विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला। वन विभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनरक्षक अधिकारी विजयकुमार सालीमठ उपस्थित होते। व्यासपीठावर जिल्हाधिकारी MG हिरेमठ, उपवन संरक्षण अधिकारी GP हर्षभानू, सामाजिक वनीकरण विभागाचे शिवानंद नाईकवाडी, शंकर कल्लोळकर, वन्यजीव परिसर विकास संघाचे अध्यक्ष सुरेश दुर्बिनट्टी, सचिव डॉक्टर DN मिसाळे आदी उपस्थित होते। प्रारंभी जिल्हाधिकारी MG हिरेमठ आणि मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यानंतर उपस्थित मान्यवरांना पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। स्वागत आणि परिचय सुरेश दुर्बिनट्टी यांनी केले। यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांचा, वनक्षेत्रपाल यांचा गौरव करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले। उषाताई गोगटे कन्या विद्यालयात विज्ञान प्रदर्शन। उषाताई गोगटे कन्या विद्यालयात गुरुवार दिनांक 3 रोजी विज्ञान वस्तू प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। विधान परिषद सदस्य डॉक्टर साबण्णा तळवार प्रमुख पाहुणे म्हणून होते। सुधीर कुलकर्णी, श्रीनिवास शिवनगी, चिंतामणी ग्रामोपाध्याय, अरविंद हुनगुंद, सुहास सांगलीकर, दीपक कुलकर्णी व्यासपीठावर होते। अविनाश पोद्दार अध्यक्षस्थानी होते। डॉक्टर तळवार यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले। शिक्षण घेणे अत्यावश्यक आहे। शिक्षणामुळे व्यक्ती स्वावलंबी बनते। प्रत्येकाने उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा। जीवनातील अडीअडचणी बाजूला ठेवून शिक्षणासाठी प्रयत्न करावेत। स्वप्रगतीसाठी देश प्रगतीचे ध्येय बाळगावे। संशोधन क्षेत्रात आवडीने कार्य करावे असा सल्ला त्यांनी दिला। मुख्याध्यापक MK मादार यांनी स्वागत केले। सुधीर कुलकर्णी यांनी आभार मानले। सरस्वती देसाई, YH कांबळे, सूरज कोपर्डे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या। काकती जलवाहिनी दुरुस्तीला प्रारंभ।
काकतीजवळ मार्कंडेय नदीच्या पुलावर अज्ञातांनी आग लावल्याने पाईप वितळून जलवाहिनीला गळती लागल्याची घटना बुधवारी घडली। नादुरुस्त जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरू असून जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या 12 गावातील नळपाणी योजनांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे। बुधवारी रस्त्यालगत साचलेल्या पालापाचोळ्याला आग लावल्याने जलवाहिनीला गळती लागल्याची घटना घडली। या भागात सीसीटीव्ही फुटेजवरून आग लावलेल्यांचा शोध घेतला जात आहे। पाणीपुरवठा मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे। दुरुस्तीचे काम 2 दिवस चालणार असून सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिली। पाणीपुरवठा ठप्प झाल्याने परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे। ग्रामस्थांना आवाहन, रस्त्याच्या बाजूला आग लावण्याच्या प्रकारातून जलवाहिनी नादुरुस्त होण्याचे प्रकार होत आहेत। यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतने केले आहे। बेकरी पदार्थांच्या दरवाढीचा निर्णय। बेकरी उत्पादनाला प्रामुख्याने लागणाऱ्या मैदा, साखर, वनस्पती तूप आणि अन्य कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे। त्यामुळे बेकरी पदार्थांचे दर नाईलाजास्तव अल्प प्रमाणात वाढविण्याचा निर्णय दि बेळगाव बेकर्स असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला। असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव अध्यक्षस्थानी होते। बेकरी पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांसह वीज, पाणीपट्टी, घरपट्टी, परवाना शुल्क आदी दरात मोठी वाढ झाली आहे। ग्राहकांवर बोजा पडू नये यासाठी बेकरी व्यावसायिकांनी आतापर्यंत दरवाढ केलेली नाही, परंतु आता 15 ते 25% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले। बैठकीला बसवंत गडकरी, राजाराम सूर्यवंशी, विजय पाटील, शंकर पाटील, विनायक सायने, सागर शहापूरकर आदी उपस्थित होते। रेणुकानगर येथे जळालेला मृतदेह चंदगडच्या युवकाचा। कणबर्गी रोडवरील रेणुकानगर येथे गवतगंजीत जळालेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा माळमारुती पोलिसांनी केला आहे। सदर तरुण महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील असून त्याचा खून माळमारुती परिसरातीलच तरुणाने केल्याचे स्पष्ट झाले आहे। अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय असून संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे। रेणुकानगर येथील सुरभी हॉटेल परिसरात गवतगंजीत पूर्णपणे जळालेला मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला। तो पूर्णपणे जळाल्याने त्याची ओळख पटविणे अवघड जात होते, परंतु माळमारुती पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा तपास करत आधी मृताची ओळख पटविली। त्यानंतर तातडीने सूत्रे फिरवत त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला याचा देखील छडा लावला आहे। संतोष परीट, वय 25, राहणार चंदगड, कोल्हापूर असे मृत तरुणाचे नाव आहे। माळमारुती परिसरातील एका तरुणानेच हा खून केला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। कारला आग लागल्याची घटना। कारचे इंजिन तापून कारला आग लागल्याची घटना बेळगाव शहरातील बॉक्साइट रोडवर शुक्रवारी दुपारी घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत कार पूर्ण जळून खाक झाली। याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार मध्य प्रदेशहून बेळगावला आलेली ही कार आगीत भस्म झाली। सुदैवाने कार चालक देखील गाडी बाहेर होता, त्यामुळे जीवितहानी झाली नाही। मागील आठवड्यात आझादनगर येथे गादी कारखान्याला आग लागली होती, तर खडे बाजार मधील एक कपड्याचे दुकान देखील आगीत भस्म झाले होते। आता आगीची मागील एका आठवड्यातील ही तिसरी घटना आहे। खानापुरातील सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला। बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा उघडकीस आणलेले खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते जयंत मुकुंद तिनेईकर वय 62 यांच्यावर 3 ते 4 दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे। शुक्रवारी सायंकाळी 7च्या सुमारास ही घटना देसूर क्रॉस जवळ घडली आहे। या घटनेबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी देसूर जवळ कार अडवून लोखंडी रॉड आणि टॉमीच्या सहाय्याने त्यांना बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत त्यांचा उजवा हात, उजवा पाय मोडला आहे। जखमी अवस्थेत जयंत तिनेईकर यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। खानापूर शहरातील सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि सरकारी जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहे। या प्रकरणी केलेल्या तक्रारीतून मारहाण झाल्याचा संशय तिनेईकर यांनी व्यक्त केला आहे। मिस्टर कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा उद्या। उडुपी येथील माउंट
रोझरी चर्च मैदानावर कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने मांडवी बिल्डर्स आणि उडुपी जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आयोजित मिस्टर कर्नाटक 2022 राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा उद्या रविवार दिनांक 6 रोजी सायंकाळी 4 वाजता होत आहे। ही स्पर्धा IBPFच्या नियमानुसार 55, 60, 65, 70, 75, 80, 85 किलो आणि 85 किलोवरील अशा 8 वजनी गटात होणार आहे। प्रत्येक गटातील स्पर्धेतील पहिल्या 5 विजेत्यांना अनुक्रमे 5000, 4000, 3000, 2000, 1000 तर मिस्टर कर्नाटक 2022 किताब विजेत्याला रोख 25000, उपविजेत्याला रोख 15000, बेस्ट पोझरला रोख 5000 तसेच स्मृतिचिन्ह, चषक, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। कुस्तीपटू राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना। कंगराळी खुर्द येथील संकल्प येळवे आणि ओम पाटील हे दोघे कुस्तीपटू हरियाणा येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी नुकतेच रवाना झाले। संकल्प येळवे याने 86 किलो वजनी गटात तर ओम पाटीलने 61 किलो वजनी गटात विद्यापीठाअंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले होते। संकल्प हा GIT महाविद्यालयात तर ओम हा ज्योती कॉलेजचा विद्यार्थी आहे। ते दोघेही कंगराळीच्या तालमीत वस्ताद काशीराम पाटील आणि अन्य जाणकार पैलवानांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत। शहरात 27 रोजी ट्रायथलॉन, डुएथलॉन, थॉट फ्लो एज्युकेशन ट्रस्ट, बेळगाव पेडलर्स क्लब आणि बेळगाव ॲक्वेटिक क्लब तर्फे 27 रोजी सुपर बोईंग 2022 ट्रायथलॉन आणि डुएथलॉनचे आयोजन करण्यात आले आहे। त्यात पोहणे, सायकलिंग आणि धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे। हा क्रीडा प्रकार 26 मार्च रोजी प्री इव्हेंट एक्सपोजसह आयोजित केला जाईल आणि गोव्यातून 200हून अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे। खुल्या जलतरणाचा खेळ किल्ला तलावात होईल। विजेत्यांना एकूण 1.65 लाखांची रोख बक्षिसे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या विविध भेटवस्तू आणि सवलती मिळतील। सुपर एक्सप्रेस जिमखानाची विजयी सलामी। युनियन जिमखाना आयोजित 5व्या बेळगाव प्रीमियर लीग मोहन मोरे चषक T20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजयी सलामी दिली। शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाने स्पोर्ट्स ऑन संघावर विजय संपादन करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला। सुपर एक्सप्रेसचा निलेश पाटील हा सामनावीर तर इम्पॅक्ट क्रिकेटपटू पुरस्कार दीपक राक्षे तर उत्कृष्ट झेल वीरेंद्र संबर्गी यांना प्रमुख पाहुणे राजू कांबळे, रवी पाटील, विठ्ठल गवस, गजानन जैनोजी यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले। शनिवारी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धा पुरस्कर्ते मोहन मोरे यांच्या हस्ते क्रिकेट यष्टीला पुष्पहार तर युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। माजी फिरकीपटू वॉर्नचे निधन। कलात्मक फिरकीच्या बळावर जगातील नामांकित फलंदाजांची भंबेरी उडवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले। तो 52 वर्षांचा होता। माजी यष्टीरक्षक फलंदाज रॉडनी मार्शलच्या मृत्यूनंतर 24 तासातच ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला। थायलंडमधील कोह सामुई येथील निवासस्थानी वॉर्न कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले। त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याचे प्राण वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले अशी माहिती त्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीने दिली आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।